नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत गवारीची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेत, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 10 ते 12, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. गवार घेतली बघा, इथे छान मस्त बारीक अशी निसून घेतलेली आहे मी. तुम्ही कट करूनही घेऊ शकता. आणि शेंगदाणे घेतलेले तर मुठभर. हे शेंगदाणे आपण भाजून याचा नंतर मिक्सरमध्ये कूट करून घेणार आहोत. आता इथे आपण गवार स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने चोळून व्यवस्थित गवार आपण स्वच्छ धुणार आहोत. आता गवार एका ताटामध्ये काढून घ्यायची. एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल तापत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण आता ही गवार निथळून टाकून घेणार आहोत. आणि मीडियम गॅसवर आता ही गवार आपण छान तेलावरती परतून घ्यायची आहे. गवार अशी परतून घेतली ना की त्याची चव खूप छान लागते. हे बघा, आता छान आपण परत हलवून व्यवस्थित गवार भाजून घ्यायची आहे. इथे गॅस मी कमी करून थोड्या वेळ झाकून ठेवलेली आहे. आता शेंगदाणे आपण कूट करून घेऊया. शेंगदाण्याचा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची याचीही आपण पेस्ट करून घेणार आहोत. हे बघा, मस्त अशी पाणी न घालताच पेस्ट केलेली आहे. आता गवार पाहूयात आपली छान तेलावरती बघा मस्त परतून घेतलेली आहे. या पद्धतीने गवार अशी भाजून घेतली ना की त्याची गवारीची चव अजून वाढते. ते पाहू शकताय. आता त्याच कढईमध्ये इथे मी 1 मोठा चमचा तेल गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलंय. जिरं तडतडलं की तिथे आपण आता त्यामध्ये कढीपत्ता घालूयात आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा मस्त छान गोल्डन रंगावरती आपण परतून घेणार आहोत. ते पाहू शकता, कांद्याचा रंग मस्त बदललेला आहे. आता त्यामध्ये आपण पेस्ट घालायची आहे टोमॅटो आणि लसणाची. पेस्ट ही छान परतून घ्यायची. टोमॅटोचं कच्चं पण जाईपर्यंत आपल्याला ही पेस्ट परतायची आहे. हे बघा, इथे पाहू शकताय टोमॅटो छान असा परतून झालेला आहे. तर यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे. आणि मी इथे 1 मोठा चमचा सब्जी मसाला वापरणार आहे. त्याने खूप भाजीची चव वाढते. आता हे मसाले व्यवस्थित आपण छान परतून घेऊयात. बघा, रंग किती छान आलेला आहे मसाल्यांना. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे आपले मसाले कढईच्या
तळाशी चिकटणार नाहीत. आता हे पुन्हा आपण तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत. हे बघा किती मस्त तेल सुटलंय आपल्या मसाल्यांना. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. इथे आपण भाजून घेतलेली गवार घालणार आहोत. आणि किती कमी पाण्याचा वापर केलेला आहे पहा या भाजीमध्ये. शेंगदाण्याचा कूट इथे 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. आता पुन्हा आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने छान मीडियम गॅसवर आपण हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे परतून घ्यायचं व्यवस्थित. बघा इथे पाहू शकता आता परतून झालेली हे गवार. आता इथे एक अर्धा ग्लास आपण पाणी घालणार आहोत. पाणी व्यवस्थित आता असं मिक्स करायचं. आणि छान उकळी आली की आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं फक्त वाफ काढणार आहोत भाजीची. म्हणजे जी मसाल्यांची चव आहे ती आपल्या गवारीच्या शेंगांमध्ये ही छान पुरेपूर उतरते. आता भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा असं मिक्स करायचं. म्हणजे कोथिंबीरची चव ही छान उतरते मसाल्यामध्ये. हे बघा छान उकळी आलेली आहे. आता आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत कमी गॅसवर, किंवा 5 ते 7 मिनिटानंतरच लगेच बघायचं, कारण गवार आपली तेलामध्ये अगोदरच छान तळलेली आहे, त्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नाही आहे. हे बघा छान व्यवस्थित असे मसाले आपले एकजीव झालेले आहेत गवारीमध्ये. हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे. चमचमीत आणि झणझणीत गवारीची भाजी. या पद्धतीने नक्की करून पहा. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकताय. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.